आज आपण या चॅप्टरचा जो अल्डिहाइड केटोन कार्बोक्सिलिक ऍसिड खूप मोठा चॅप्टर आहे. त्याचं वेटेज आपल्याला माहिती आहे की विथ ऑप्शन विदाउट ऑप्शन विथ ऑप्शन 8 मार्क, विदाउट ऑप्शन 6 मार्क. आणि आता बोर्डाने पण सांगितलेलं आहे की आपल्याला काही 25% सिलेबस कमी केलेला आहे, परंतु तरी सुद्धा आपल्याला सीईटीसाठी जेईसाठी सगळं बेसिक नॉलेज तर लागणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही लोकांनी अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे, हे लक्षात घ्या. नाउ फर्स्ट टॉपिक दॅट इज द acidic character of carboxylic acid. Acidic character of carboxylic acid. So carboxylic acid are C double bond O OH which is dissociated into carboxylate ion plus H plus ion. Dissociate into carboxylate ion and H plus ion. In aqueous medium, it dissociate into. Now here in aqueous medium, this H plus ion form H3O plus ion. And that H plus ion combined with water and formation of H3O plus ion. Now, see here in aqueous medium, it produces H plus ion and hence it has acidic character. Now next is a pKa value, pKb, pKa value. These are responsible for acidity as well as basicity. Now see here, आता आपण बघूया की याला आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट के 11वी सायन्स मध्ये आपल्याला झालेला आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ऍसिड, तर हे प्रॉडक्ट आता मी असं कंबाईन लिहिलंय, हे लक्षात घ्या. H3O प्लस डिवाइडेड बाय RCOOH प्लस वॉटर. ठीक आहे, के डॅश केलेला आहे मी इथे. नाउ के डॅश इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर गिव्स RCO, म्हणजे वरचं लिहिते मी, लक्षात घ्या. फक्त हे जे वॉटर होतं ते मी इथे लिहिलेलं आहे. डिवाइडेड बाय म्हणजे काय, RCOOH. ठीक आहे, इज इक्वल टू Ka. Is equal to Ka. That means Ka is equal to RCOO minus, म्हणजे हे लिहिलं हे लक्षात घ्या, H3O plus divided by carboxylic acid, concentration of carboxylic acid. जर Ka कधी मोठा होतो, बघा Ka मोठा झाला कधी मोठा होतो, जर याचं डिसोसिएशन जास्तीत जास्त जर डिसोसिएशन हे झालं, डिसोसिएशन कार्बोक्सिलिक ऍसिड इज डिसोसिएटेड इनटू दीज टू, जास्तीत जास्त जर झालं तर Ka मोठा होतो. सो हेन्स Ka इज ग्रेटर, एक मिनिट, व्हेन Ka इज ग्रेटर, सो Ka इज ग्रेटर for strong acid, acid produces H plus ion. जेवढे जास्त H plus ion प्रोड्यूस होतील तेवढं ते ऍसिड स्ट्रॉंग असेल. जेवढे जास्त H plus ion प्रोड्यूस होतील तेवढं ते जास्त स्ट्रॉंग ऍसिड असेल. नाउ नेक्स्ट इज pKa इज इक्वल टू 1 log of Ka. 1 log of Ka. हे बघा, pKa इज इक्वल टू 1 log of Ka. जर Ka जर मोठा असेल तर pKa कसं राहील, स्मॉलर राहील. तर pKa कसं राहील, स्मॉलर राहील. आणि Ka जर छोटा झाला तर pKa हा मोठा झाला. सो Ka इज ग्रेटर फॉर स्ट्रॉंगर ऍसिड as well as in same way. That time pKa कसा राहणार आहे बघा, pKa इज लोअर. pKa कसा राहील, लोअर. पण जेवढी व्हॅल्यू कमी, pKa व्हॅल्यू जेवढी कमी तेवढं ते ऍसिड कसं राहणार आहे, स्ट्रॉंग. pKa व्हॅल्यू जेवढी कमी, इथे बघा याच्यावरून आपल्याला कळेलच, pKa जेवढा कमी तेवढा ऍसिड कसं राहील, स्ट्रॉंग राहील. तेवढा ऍसिड कसा राहील आपला, स्ट्रॉंग ऍसिड. आणि मग हे अपोजिट मध्ये हे आपण वाक्य लिहू शकतो. हेच वाक्य आपण अपोजिट मध्ये सुद्धा लिहू शकतो की Ka इज
lower for weak acid, and that time pK is greater. त्यापेक्षा आपण एक वाक्य जरी लक्षात ठेवलं तरी आपल्याला याची आयडिया येईल. सो pK व्हॅल्यू बरोबर, कारण pK चे रिलेशन कसं आहे, जसं pH इज इक्वल टू log of 1 log of concentration of H plus ion. तर सेम पद्धतीने इथं H आहे म्हणून इथे H आहे, इथं Ka आहे म्हणून इथं Ka आहे. सो Ka व्हॅल्यू इज लोअर फॉर स्ट्रॉंगर ऍसिड. Ka व्हॅल्यू इज लोअर फॉर स्ट्रॉंगर ऍसिड. नाउ नेक्स्ट इज हा रूल आपल्या लक्षात घ्या. नाउ ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ alcohol, then phenol, AROH or phenol आणि दुसरं म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड RC≡OH. ठीक आहे. नाव लक्ष द्यायचं, हे झालं आपलं अल्कोहोल. हे काय आपलं अल्कोहोल. सो अल्कोहोल ऑन डिसोसिएशन into अल्कोक्सी ग्रुप प्लस H plus ion. इथे काय होतं बघा, हा जो R ग्रुप आहे, R ग्रुप कसा आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. इथे काय R ग्रुप कसा, इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. हियर द स्टॅबिलायझेशन ऑफ नेगेटिव्ह चार्ज इज इम्पॉर्टंट. स्टॅबिलायझेशन ऑफ नेगेटिव्ह चार्ज ऑफ दॅट आयन, कॉन्जुगेट आयन, जे आपलं बेस जो तयार होतो, जे नेगेटिव्ह चार्ज वाले जे आयन होतं, त्याची स्टॅबिलिटी इम्पॉर्टंट असते. त्याची स्टॅबिलिटी खूप महत्त्वाची असते. तो जर स्टेबल झाला तर when it is not available to combine with H plus ion, मग H plus ion हा आपल्याला जास्त मिळतो. हा जर कंबाईन लगेच झाला तर रिव्हर्स फॉर्मेशन ऑफ एन अल्कोहोल. मग स्टॅबिलिटी ऑफ दिस आयन इज इम्पॉर्टंट. सो दिस R group is electron donating group, and hence it destabilize the alkoxy ion, alkoxide or O minus ion, and hence it is again combined with H plus ion and formation of an alcohol, and hence it is a very weak किंवा it is a neutral condition असं म्हणूया आपण as compared to phenol. चं काय होतं बघा, phenol. So phenol formation of phenoxide ion, plus H plus ion. So phenol produces, as compared to alcohol is a neutral, phenol is a weak base. Phenol is a weak acid. Phenol is a weak acid. Weak acid means stabilization of this phenoxide ion is important. This phenoxide ion, the phenoxide ion formed is stabilized by the resonance, and hence it is a acid. Phenol कसं झालं, phenol it is म्हणजे कोण, hence phenol is weak acid. or phenol is a acid. मग आपण याचे स्टॅबिलायझेशन बघूया. सो नेगेटिव्ह चार्ज इथे आहे, सो दॅट इज एंटर्ड आतमध्ये आला, फॉर्मेशन ऑफ. सो नेगेटिव्ह चार्ज, हे या टाइपच्या ऍरोनी, रेझोनेटिंग स्ट्रक्चर या टाइपच्या ऍरोनी दाखवतात.
double head arrow. So So here this negative charge is stored at ortho and para position, and in this way this negative charge is stabilized. That means phenoxide ion is stabilized by the resonance. It is not available to combine easily with H plus ion, and hence this phenol is a acid. While in case of carboxylic acid, RC double bond OH, carboxylic acid, it produces RCOO negative plus H plus ion. Now this carboxylate ion is stabilized by, now see here, so carboxylate ion C double bond O negative. So आतमध्ये आला असा गेला. So this carboxylate ion is stabilized by resonance. आणि त्यानंतर एक हायब्रिड स्ट्रक्चर that is RCOO आणि मग हे असे डॉटेड लाईन आहे. म्हणजे नेगेटिव्ह चार्ज हा असा विभागला जातो, डेल्टा नेगेटिव्ह. ठीक आहे. नाउ सी हियर equivalent structure, both equivalent, these structures are equivalent. The negative charge is stored at more electronegative oxygen atom, and hence this carboxylic acid is slightly greater acidic, shows as more acidic character than that of the phenol. फिनॉलचं acidic character दाखवण्याचं कारण काय, तर फिनॉल, the negative charge phenoxide ion is stabilized by the resonance, and hence it is a acid. As compared to carboxylic acid, it is a weak, because carboxylate ion, in case of carboxylate ion, the negative charge is stored at more electronegative oxygen atom, and it form a equivalent structure, and hence it is more acidic as compared to phenol. म्हणजे कुठलं जास्त ऍसिडिक आहे, तर इथे आपल्याला हे कळलं आहे की कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये काय होतं, कार्बोक्सिलेट आयन तयार होतं. दिस इज अ कार्बोक्सिलेट आयन, and in that case what happened, the negative charge is stored at more electronegative oxygen atom. 2 times येतं त्या ऑक्सिजनवर, 2 ऑक्सिजनवर नेगेटिव्ह चार्जेस distributed, and hence it is a more acidic than that of the phenoxide ion. Now next is phenoxide ions are more stable than phenol. Phenoxide ions are more stable than phenol. Now see here, in case of phenoxide ion, आता प्रश्न कसा पडलाय बघा, this phenoxide ion, हे काय आपलं phenoxide ion, आणि हे इथे काय आहे, हे phenol. So as compared to phenol, this phenoxide ion is more stable. In that case also, the phenoxide ion form is stabilized by the resonance. So here is a resonance, and in that case the negative charge is stored at more electronegative oxygen atom वर negative charge store होतो. While in case of phenol मध्ये काय होतं बघा, phenol. Okay, now see here, phenol and so on. So here, so in case of phenol what happened, there is a this on that oxygen the positive charge is stored.
फिनॉल मध्ये दिसत नाही. while in case of this equivalent structure दिसतात आणि negative charges stored at more electronegative atom आणि also by the resonance. परंतु इथे काय होतंय की चार्ज डिस्ट्रीब्युशन होतंय आणि त्याच्यामुळे this ion is more stable as compared to phenol. This phenoxide ion is more stable as compared to phenol, because in case of phenol what happens, positive charge negative charge separation is there, it does not form a equivalent structure by the resonance, while in case of this it form a equivalent structure. Negative charge पण ते ऑक्सिजन वर स्टोर होतो आणि त्याच्यामुळे काय phenoxide ion is more stable. while in case of this carboxylate ion चा सुद्धा सेम प्रकार आहे. carboxylate ion is more stable as compared to phenoxide ion, as compared to carboxylate ion. Carboxylic acid, it form RC11O O negative plus H plus ion. Here is a carboxylate ion, and this is a carboxylic acid. So in case of carboxylic acid, what happens here? Carboxylic acid RC11OOH. So त्याच्यानंतर बघा काय होतंय, सपोज हे अशी इकडे गेले की हे असं झालं, तर काय तयार होतं बघा, O negative double bond OH goes through. These two structures are not equivalent. While in case of carboxylate ion कसे होत आहे बघूया आपण. हे carboxylate ion कसं आहे बघा, RC double bond O negative, ठीक आहे, O negative. आफ्टरवर्ड O negative, एवढं वरचं दिसतंय का, नाहीतर मी चालले वर. आपण इथेच करूया. सो कार्बोक्सिलेट आयन, सो इथे आपण करूया असं RC11O negative. नाउ दिस हियर नेगेटिव्ह एंटर झाला आणि हे असं झालं. सो फॉर्मेशन ऑफ O negative आणि इकडे डबल बॉन्ड. त्यानंतर आपण यांचं हायब्रिड स्ट्रक्चर आपण कसं काढू शकतो, RCOO आणि हा असं दोन्हीकडे चार्ज विभागला गेला. दिस इज अ हायब्रिड स्ट्रक्चर. These two structures, carboxylate ion structures, are equivalent, and hence the negative charge is stored to both this oxygen atom. Both more electronegative oxygen atom shows the equivalent structure, and hence the carboxylate ion is more stable as compared to carboxylic acid, because this carboxylic acid form a two non-equivalent structure by the resonance. While this carboxylate ion form a equivalent structure from the resonance, and hence this carboxylate ion is more stable as compared to carboxylic acid. Now next is a effect of substituent. Now see here, एक acid घेतला आपण effect of substituent मध्ये. Suppose this is acid RC11OOH, carboxylic acid. Now this is a acetic acid. याची ही अल्फा पोझिशन. जर अल्फा पोझिशनला if this alpha position carry electron withdrawing group, the electron withdrawing group increases the acidity
of carboxylic acid, increases the acidity of carboxylic acid. मग लक्ष द्यायचं, दिस इज अल्फा पोझिशन. नाउ हियर या अल्फा पोझिशनला मी एक Cl टाकला आणि 2 H ठेवले. त्यानंतर मी 2 Cl वाढवले, एक Cl, अजून एक Cl आणि इथं H, C डबल बॉन्ड O H. त्यानंतर मी थर्ड घेतला C, Cl3, C double bond OH. Now here the Cl atoms are increases at alpha position and hence this is a greater acidic. हे कसं आहे, जास्त acidic आहे. 0.64 त्याचा pKa व्हॅल्यू येतो. म्हणजे जर अल्फा पोझिशनला इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप जर वाढवले तर तो कसा होईल, स्ट्रॉंग ऍसिड होईल. तो तिकडचा स्ट्रॉंग ऍसिड ऍज कम्पेअर टू ऍसिडिक ऍसिड 4.86 वगैरे येतो त्याचा पीके व्हॅल्यू. सो इट इज अ वीक ऍसिड ऍज कम्पेअर टू दॅट वन. ठीक आहे. यानंतर आपण अजून एक बघूया प्रकार. सो 1 2 3. सो ऍसिड. ठीक आहे. अल्फा पोझिशनला एक Cl घेतला, त्यानंतर घेतला 1 2 3 4. ऍट सेकंड पोझिशनला Cl घेतला 1 2 3 4. बघा इथं मी हायड्रोजन द्यायचे आपल्याला, हे लक्षात घ्या. इथं आपल्याला हायड्रोजन द्यायचे आहेत. मी फक्त Cl दिसावा तुम्हाला म्हणून या पद्धतीने घेतलेला आहे. दिस इज अल्फा पोझिशन. ही अल्फा ही बीटा, ही अल्फा बीटा गॅमा. ऍज वी गो या कार्बोक्सिलिक आयन पासून इथे काय महत्त्वाचं असतं आपल्याला, फॉर्मेशन ऑफ आयन अँड स्टॅबिलिटी ऑफ दिस आयन इज इम्पॉर्टंट. स्टॅबिलिटी ऑफ दिस आयन इज इम्पॉर्टंट बाय द रेझोनन्स असो किंवा बाय इंडक्टिव्ह इफेक्ट असो. ह्या नेगेटिव्ह आयनची स्टॅबिलिटी खूप महत्त्वाची असते. सो हियर दिस कार्बोक्सिलिक आयन जो तयार होईल that is stabilized by this group. If the electron withdrawing group is at alpha position, then it is a more acidic as compared to beta position as compared to gamma position. मग more acidic कुठलं राहील, तर हे more acidic कुठलं राहील, ही या पद्धतीने. ठीक आहे. एक लक्षात आलं का, अल्फा पोझिशनला जेवढे तुम्ही विड्रॉविंग ग्रुप वाढतील तेवढं तो जास्त ऍसिडिक राहील. त्यानंतर काय, अल्फा बीटा गॅमा पोझिशनचं मी तुम्हाला समजवलं. ठीक आहे. याच्यानंतर आपण बघूया की फ्लोरीन इज मोर ऍसिडिक. फ्लोरीन आता एक 1 COOH. समजा इथं फ्लोरीन लागला तर मोर ऍसिडिक ऍज कम्पेअर टू इथं हायड्रोजन द्यायचे. लक्षात घ्या, इथं मी दिलेले नाही, तुम्ही द्यायचे हायड्रोजन हे लक्षात घ्या. सो H2COOH. Then Br. Then ठीक आहे. नाव लक्ष द्यायचं इकडे, तुमच्याकडे लक्षात आलं असेल, तुमच्या एक लक्षात आलं असेल की फ्लोरीन कसं आहे, मोर ऍसिडिक आहे. फ्लोरीन कसं आहे, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. कसं आहे, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ग्रुप. अँड हे ॲटम, सो इफ इट इज अटॅच टू ॲट अल्फा पोझिशन, हे सगळे हॅलाइड्स आहेत अल्फा पोझिशनलाच अटॅच. परंतु फ्लोरीन कसं आहे, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे आणि त्याच्यामुळे विच इज अ मोर ऍसिडिक. सो दिस शोज अ मोर ऍसिडिक कॅरेक्टर. इट शोज अ मोर ऍसिडिक कॅरेक्टर. हे कंपॅरेटिव्ह क्वेश्चन आपल्याला कशाला विचारले जातात, सीईटीला जेईला असू शकतात. म्हणून मी तुम्हाला हे समजवते की एकाच पोझिशनला अल्फा पोझिशनला नंबर ऑफ ॲटम्स वाढवले तर कसा इफेक्ट होतो, अल्फा बीटा गॅमाला कसे वाढवले तर कसा इफेक्ट होतो. आणि हा थर्ड इफेक्ट मला मी समजवला. ठीक आहे. सो मोर ऍसिडिक than. Now next is a position is also important. Now electron releasing group, electron withdrawing group आणि electron releasing group.
withdrawing group. इलेक्ट्रॉन withdrawing group कुठले असतात? Cl, cyanide. Electron withdrawing group attached to ring, aromatic ring shows more acidic nature कसं ring more acidic. आणि electron releasing group such as decreases the acidic character. हे जर ग्रुप जॉईन असतील ऍट ऑर्थो पॅरा पोझिशनला, स्पेशली मेटा पोझिशनला चालेल पण ऑर्थो पॅरा पोझिशनला, तर हे काय करतात? रिलीज करतात, अजून डेन्सिटी काय करतात? हे रिलीजिंग ग्रुप अजून त्याची ऍसिडिक म्हणजे स्टॅबिलायझेशन ऑफ दॅट कार्बोक्सिलेट आयन. Stabilization of carboxylate ion is due to Cl, cyanide or nitro group. If it is attached to an ortho-para position, that time it affect the acidic nature. So, if these groups are attached to the ring, that time the compound is more acidic. If these groups are attached to the ring, that time the compound is less acidic. So, लक्ष द्यायचं इकडे. आता एक लास्ट टर्म राहिलेली आहे माझी समजवायची. सपोज कार्बोक्सिलेट आयन, ठीक आहे, याच्या ऑर्थो पोझिशनला NO2 लागला. सो इट इज अ मोर ऍसिडिक ऍज कम्पेअर टू COOH at meta position, para position, त्यानंतर मेटा पोझिशन, NO2 group at meta position, COOH, ठीक है, more acidic than किंवा इथे काय घ्या, OH घ्या किंवा हा कुठलाही याच्यातला एखादा ग्रुप घ्या. तर या पद्धतीने नायट्रो ग्रुप जर ऑर्थो पोझिशनला असेल बेन्झोइक ऍसिडच्या, तर दॅट इज अ मोर ऍसिडिक दॅन पॅरा पोझिशन दॅन मेटा पोझिशन अटॅच. सो मोर ऍसिडिक ऍज कम्पेअर टू दिस. जेवढे नायट्रो ग्रुप लागतील तेवढा जास्त ऍसिडिक राहील. जेवढे नायट्रो ग्रुप लागतील या कार्बोक्सिलिक बेन्झोइक ऍसिडला, तेवढं ते कंपाऊंड कसं राहील? मोर ऍसिडिक राहील. कारण काय? नेगेटिव्ह चार्ज इज स्टॅबिलाइज्ड बाय दॅट मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम दॅट इज अ नायट्रोजन, ऑक्सिजन ह्यांच्यावर ते स्टोअर होतात ना, त्याच्यामुळे ते काय होतंय? मोर ऍसिडिक होतं. इथे आपला चॅप्टर संपलेला आहे. काय डिफिकल्टी असतील तर मला विचारा किंवा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की मॅडम CETचे क्वेश्चन घ्या किंवा टेक्स्ट मधले क्वेश्चन घ्या, तर मी घेईन. थँक्यू.